आणि प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटकेत, 3 फरार। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर कराडकडून उज्जैनमधील फोटो पोस्ट। 16 डिसेंबरला मुंडे बंधू भगिनींच्या अभिनंदनासाठी पोस्ट केल्यानंतर कराड गायब। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय, हे चांगलं नाही। पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये, सूत्रधाराला पकडणं आवश्यक। बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। बीड परभणी प्रकरणातील कुटुंबियांना न्याय मिळाला हवा, आठवलेंचं वक्तव्य। दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी, मात्र ओबीसी म्हणून मुंडेंना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, बबनराव तायवाडेंचा इशारा। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण, दीपक केसरकरांचं वक्तव्य। तर शंका बाळगू नये, वाल्मिक कराडला अटक होणारच, केसरकरांकडून विश्वास व्यक्त। देवाच्या काठीसारखाच देवाभाऊंच्या काठीलाही आवाज नाही, राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले। बीड प्रकरणात तपासात ज्यांची नावं येतील त्यांच्यावर कारवाई होणार, खोत यांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली, तर वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरू राहणार, दमानी यांची प्रतिक्रिया। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यात मूकमोर्चा। लातूर बीडनंतर बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये आज मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराडची चौकशी। सीआयडीने जप्त केलेल्या गाडीमधील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमानी यांची ट्विट करत मागणी। अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी। सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही। बीड पोलिसांकडून स्पष्ट, व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेत असल्याची माहिती। परभणीतील संविधान विटंबना प्रकारानंतर पोलिसांकडून महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संरक्षणात वाढ। पोलीस कर्मचाऱ्यांकडून रात्रीही पुतळा परिसरात गस्त। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण पूर्वमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च। आरोपी विशाल गवळीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपेंनी घेतली शरद पवारांची भेट। रयत शिक्षण संस्थेसंदर्भात भेट घेतल्याची आमदार तुपेंची माहिती। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील, शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कामांच्या आराखड्याचा आढावा घेणार। अधिकाऱ्यांकडून 100 दिवसांच्या कामाची आखणी करण्यास सुरुवात। परिवहन, सांस्कृतिक कार्य, अन्न नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग आणि ग्रामविकास विभागाचा आढावा घेणार। राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। आरएसएस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। शरद पवारांची 9 जानेवारीला आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मार्गदर्शन करणार। मालेगाव रोहिंग्यांचं आश्रयस्थान बनलंय, माझ्याकडे असलेले पुरावे समोर आणणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा। उद्धव ठाकरेंकडून सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं काल वृद्धापकाळानं निधन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। माजी महापौर सतीश प्रधान यांचं काल वृद्धापकाळानं निधन। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। भाजप प्रदेश कार्यालयात आढावा बैठकीला सुरुवात।
भाजपचे संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडमध्ये. चव्हाणांच्या उपस्थितीत वसईतील विविध पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. अकोल्यात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यासह 11 जणांचं पक्षातून निलंबन. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानं कारवाई. चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांचा तडकाफडकी राजीनामा. स्थानिक पातळीवरील नेते विश्वासात घेत नसल्याचा आरोप. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा रेल्वे मार्गांवर परिणाम. शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिल्यानं 221 रेल्वे गाड्या रद्द. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा. पुजाऱ्यांना दरमहा 18,000 रुपये सन्मान निधी देण्याचा निर्णय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोळंबे गावात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. गावातील मुलांसोबत मैदानावर उतरून सामंतांनी फलंदाजीचं कौशल्य दाखवलं. नाराज छगन भुजबळ ॲक्शन मोडवर. थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना धाडलं पत्र. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदार बाळामामा रस्त्यावर. कर्मचाऱ्यांना धारेवर धरत सुरळीत केली वाहतूक. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान. नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेक्यांना धरून ते खासदार झालेत. नितेश राणेंचं विधान. गरीब कुटुंबाला मदत करणं गुन्हा असेल तर तुम्हाला राजकारण लखलाभ. वर्षा गायकवाडांच्या टीकेला आढळराव पाटलांचं उत्तर. आढळरावांनी राजगुरुनगरमधील कुटुंबाला फोटोशूट करत केली होती मदत. नाशिकच्या ठाकरे गटातील एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. दादा भुसेंच्या उपस्थितीत प्रवेश. नव्या वर्षात मंत्रालयाची सुरक्षा हायटेक होणार. फ्लॅप बॅरियरवर चेहरा स्कॅन झाल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार. 1 जानेवारीपासून सगळे फ्लॅप बॅरियर कार्यान्वित होणार. पुण्याच्या भोरमधील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेनं मंत्री भरत गोगावले यांची घेतली भेट. विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंत्री गोगावले यांना दिलं निवेदन. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची तक्रार उशिरा घेतल्यानं पोलिसावर कारवाई. तुळजापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई. कोल्हापूरच्या काळमवाडी धरणाला गळती. खासदार शाहू महाराजांकडून धरणाच्या गळतीची पाहणी. धरण गळती दुरुस्तीचं काम पुढील महिन्यापासून सुरू होणार. भंडाऱ्यात पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी पुन्हा रस्त्याचं खोदकाम. मागील 6 ते 7 वर्षांपासून शहरात खोदकाम सुरू. स्थानिक त्रस्त. नांदेडच्या माळेगावातील खंडोबाच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी. 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार. कला महोत्सव, कृषी प्रदर्शन, कुस्त्यांची दंगलसह विविध कार्यक्रम पार पडले. परभणीत मुस्लिम बांधवांकडून तबलिगी इस्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात. 1 आणि 2 जानेवारीला होणाऱ्या इस्तेमामध्ये हजारो मुस्लिम बांधवांची हजेरी असेल. जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीचा 3 दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न. प्रशिक्षण वर्गात मुलींना शारीरिक प्रशिक्षण, व्यायाम आणि संरक्षणाचे धडे. सलमान खानच्या मातोश्रींची साई दरबारी हजेरी. नववर्षानिमित्त सलमा यांनी साईंचं दर्शन घेतलं. नाशिकच्या निफाड तालुक्यातील वैभव शिंदेने रचला इतिहास. काश्मीर ते कन्याकुमारीमधील सोल रनमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. वैभवकडून 44 दिवस 17 तास 15 मिनिटात हा प्रवास पूर्ण. नवी मुंबईतील सायंत पनवेल महामार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीन मोहीम. रस्त्यांसह पदपथांची पालिकेकडून सफाई. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय शंकरपटाचं आयोजन. महिला धुरकरी शंकरपटात सहभागी. बैलगाडा शर्यतीत 300हून अधिक जणांची नोंदणी. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून वाळूची चोरी. शिरोळच्या तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार. धनाजी टुडमुंग यांची माहिती. 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गर्दी. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही पर्यटक दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी. शनी मंदिर परिसरात देशभरातून भाविक दाखल.
अमरावती शहरात नववर्षानिमित्त 40 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात। नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात येणार। रत्नागिरीत 31च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सज्ज। समुद्रकिनारी गाडी नेण्यास अटकाव, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींची माहिती। तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल। उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची मांदियाळी। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरीगड दुमदुमला। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची मांदियाळी। भंडाऱ्याची उधळण करत जय मल्हारचा जयघोष।